आणि एक ब्रेकिंग न्यूज या क्षणाची हाती येते ती म्हणजे राज्यात अतिशय भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात पाणी टंचाईची संख्या तीव्रता अधिकाधिक वाढत चालली आहे. 3 आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या थेट 100 वाढली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं राज्यात विविध ठिकाणी टंचाई जाहीर करण्यात आली होती आणि त्यात झपाट्यानं भर पडताना दिसते. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, राज्यात आपण ज्या पद्धतीनं पाहिलं की पावसाची जी क्षमता होती किंवा पाऊस ज्या पद्धतीने पडायला पावता त्या पद्धतीने पडला नसून सरासरीपेक्षा भरपूर कमी पाऊस जो आहे तो पडलेला आहे. विशेषतः 19 जिल्हे असे जे आहेत ज्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण फारच कमी आहे आणि या पार्श्वभूमीवरती टँकरने पाणी पुरवठा करण्याची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. नुकतीच आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार जवळपास 100 गावं जी आहेत ती वाढलेली आहेत. आता टँकरने त्यांना पाणी पुरवठा करावा लागतोय कारण तिथे पाण्याचे स्रोत जे आहेत मग ते नैसर्गिक असतील किंवा कृत्रिम असतील, बऱ्यापैकी तिथे पाणी नसल्यामुळे या 100 गावांची संख्या जी वाढलेली आहे त्यामध्ये आता टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. राज्यामध्ये याआधी 366 गावं आणि 961 वाड्यांना 390 टँकरने पाणी पुरवठा होत होता. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रातील 470 अजित, तुझा आवाज नीट येत नाहीये, पण तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.